तळेगाव संघ. बघा या संघामध्ये आज हेमंत गोरले सारखा वरिष्ठ खेळाडू नसताना सुद्धा या संघाने मजल मारले फायनल पर्यंत. खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. हेमंत गोरले खरंच एक मोठं नाव, त्यांना सर ही पदवी दिली गेली आहे गोवाळ सारख्या पंचक्रोशीमध्ये. मात्र त्यांच्याच कुठेच उणीव या संघाला भासली नाही. असं वाटलं होतं हेमंत गोरले सर नसल्यामुळे कुठंतरी थोडेसे बॅकफूटवरती येतील, मात्र त्याची कमतरता कुठल्याच खेळाडूने जाणवू दिली नाही आणि सरळ फायनल थाटामध्ये फायनलमध्ये प्रवेश केलाय. सामन्याला सुरुवात होते बर्गे. प्रथम जो सेमीफायनल सामना झाला त्याचा फायनल सामना ठरलाय तो प्रथमेश यांनी आपला मान स्वीकारायचा आहे. प्रथमेश जोरदार टाळ्या वाजवायच्या या खेळाडूसाठी. सामना ठरलाय तो पहिला सेमीफायनलचा. पहिला चेंडू येतोय, दुसऱ्या सेमीफायनल मधील पहिला चेंडू. सूरजच्या बॅटमधून पहिली धाव निघते आणि आता मात्र स्ट्राईकवरती येतोय तो तुषार बर्गे. हा सुद्धा आयकॉन खेळाडू किशोरदादा कांबळे देवाचे गोठणे. तुषार बाने हा फलंदाज असाच आहे. खरंच हा खूप कलात्मक फटके खेळणारा हा फलंदाज आहे तुषार. पहिल्या सामन्यापासून या फलंदाजांनी असंच हैराण केलंय गोलंदाजांना, त्याचप्रमाणे विरुद्ध कर्णधाराला पण. कारण कुठे क्षेत्ररक्षण सजवायचं हे कर्णधाराला समजत नाही. कारण आता जर समजा त्याने ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळला, आता तो रिव्हर्स सुद्धा खेळू शकतो. 360 असा हा खेळाडू आहे. बघा पहिलाच फटका त्याचा किती सुंदर आहे, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका सजवलाय तुषारने. खरोखरच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. त्याला जोरदार टाळ्या तुषारसाठी. खरोखरच आपल्या पंचकुश राजापूर तालुक्यामध्ये चांगले खेळाडू आहेत आणि त्याच्यामधला हा एक नवीन उगवता सितारा म्हणता येईल ते तुषार बाने. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक बघा काय करतोय, कमबॅक. तुषार वर्सेस तुषार. एक नवोदित खेळाडू तर एक अनुभवी खेळाडू, कोण बाजी मारणार बघा. पहिल्या चेंडूवरती बाजी मारली नवोदित खेळाडू तुषारने, दुसरा चेंडू निर्धाव आणि आता मात्र थोडंसं मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या झाल्या. पुन्हा स्ट्राईकवरती येतो तर तुषार समोर आहे. तुषार, दोन्ही तुषार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॅटची काढा घेतली, झेल साठी प्रयत्न नक्कीच करायचा होता, मात्र तसं काही घडताना दिसलं नाही. कारण एक मोठा खेळाडू त्या ठिकाणी बाद होऊ शकला असता. चौकार अडवण्याच्या नादामध्ये हा चेंडूच्या पाठीमागे गेले क्षेत्ररक्षक. 1 धाव मात्र मिळाले. धावसंख्या झाली ती 8. चांगल्या कॅल्क्युलेशनने खेळताना दिसतात किशोरदादा कांबळी देवाचे गोठणे राजापूर हा संघ. कारण सूरज हा सुद्धा एक डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी या फलंदाजाने केली होती. तर तुषार याला आता मात्र शेवटचा चेंडू असेल, चांगल्या योग्य टप्प्यावर फेकण्याची गरज आहे. निर्धाव जर चेंडू झाला तर खरंच एक चांगलं षटक मी नक्कीच म्हणेन. बॅटची काढा गेली आणि यष्टीरक्षक आणि स्लिपच्या मधून या चेंडू ट्रॅव्हल केलाय. सरळ चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. आपल्याला इथे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. तर धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 12. चला सामना लगेच सुरू करा, टीम मीटिंग करू नका, लगेच आपण सामना सुरू करायचंय. स्ट्राईकवरती येतोय तो तुषार आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय तो रवी. मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. गोलंदाजीमध्ये सध्याच्या घडीला एक चांगला फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज आहे. सामना करेल तो तुषार बाने. पहिला चेंडू पुढे येऊन खेळलाय
आणि चांगला झेल पकडला जातोय पंकजाच्या माध्यमातून आणि पहिला मोठा धक्का पोचलाय तो तुषार बाणेच्या स्वरूपामध्ये किशोरदादा कांबळी देवाचे गोठणे राजापूर या संघाला. हॅलो, आपल्या मंडळाला विनंतीला मान देऊन मंडळाच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्था या पतसंस्थेचे संचालक, त्याचप्रमाणे कुणबी शाखा राजापूर याचे सहसचिव सन्माननीय दीपक मुंडे साहेब शिळगावातील रहिवासी आहेत आणि आपल्या या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मंडळ खूप खूप आभारी आहे. राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्था संचालक कुणबी शाखा राजापूर सहसचिव दीपक मुंडे साहेब, धन्यवाद. दीपक साहेब, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी बघा पहिला चांगला फटका होता, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चला, प्रेक्षक सांगतात काहीतरी. प्रेक्षक जयेश सांगतो, जयेश आमचा संघाचा संघ षटकार आहे, षटकार मंडळाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा पहिला षटकार येतोय तो रुपेश याच्या बॅट मधून. धन्यवाद जयेश, खरोखरच मनापासून तुझं कौतुक करावं लागेल. आमचं खूप खूप धन्यवाद आहे मंडळाकडून आमच्या, कारण तू आता असताना जर नसतोस तर थोडंसं डिसिजन वेगळं गेलं असतं आणि आमच्या मंडळाचा हा एक प्रमुख असा आमचा शिलेदार आहे तो जयेश पुजारे. खरोखरच आमच्या मंडळाचा हा कार्यकर्ता आहे, आमचा मुख्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्याचं डिसिजन फायनल असेल. पंचांनी सामना चालू करायचा आहे. पुन्हा एकदा आक्रमक फटका पाहूया की जाऊन एक तर आणि मला वाटतं मन बनवूनच आलाय तो, मी आक्रमकच खेळणार आणि हा कुठेतरी मिस अंडरस्टँडिंग होती आणि परंतु आनंद भेटून जबरदस्त म्हणावे लागेल सूरज याची, कारण संघ मालकाला कमिटमेंट केली आहे या संघाने. किशोरदादा कांबळी या संघ मालकाला कमिटमेंट केलेली आहे की दादा फायनल आम्ही मारून दाखवणार आणि त्याची कमिटमेंट इथे दिसते मैदानामध्ये. पहा काय जीव तोडून इथे फलंदाजी करतो तो रुपेश आणि सूरज, जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्याचप्रमाणे मिता शिलंचे पण खेळाडू जबरदस्त इथे कमबॅक करताना. पुन्हा एकदा उंच मारला चेंडू, पाहूया धावा अधिकता किती, ते झेल लावू शकत नाही परंतु एक धाव घेतली, एक धावावरती समाधान मानावं लागते. ते रुपेश याला थोडंसं मिस शॉट झाला आणि या मिस शॉट वरती फक्त एक धाव आणि या एक धाव धावसंख्या होते ती 21. थोडंसं मला वाटतं जबरदस्त धावसंख्या इथे उभी राहू शकते, मोठी धावसंख्या उभी राहू शकते आणि दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, ऑलराऊंडर आहेत. दोन्हीही एक नावाजलेले युवा खेळाडू इथे दिसत आहेत. एक तर ते पेंडकळे भू या परिसरातील पंचकुशीतील हा खेळाडू आहे सूरज आणि आमच्या सोलगाव देवाचे गोठणे या पंचकुशीतील हा एक खेळाडू आहे तो रुपेश केळंबेकर. दोन्ही उंच पुढे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. पाहूया पुढचा चेंडू रवी याचा आणि स्विचचा शॉट होता आणि बघा काय फटका सजवलाय तो. हाही फटका खेळण्यामध्ये आणि बघण्यामध्ये खूप मजा येते आणि बघा फटका काय तो. चेतन या फटक्याबद्दल काय बोलशील की खरोखर चांगला स्विचचा फटका मारला आणि कणकण चौकार घेतलाय. काय फटका आहे बघा, कार्पेटला हाय हॅलो करत हा चेंडू चाललाय सरळ सीमा पार 4 धावांसाठी. खरंच अप्रतिम. या फटक्याचं जितकं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. नक्कीच कौतुक तर करावं लागेल आणि या फटक्यासाठी आपल्या संघ मालकाकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले सूरजसाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या सूरजसाठी. आणि त्याचप्रमाणे मी अजून एक नाव घेऊ शकतो आणि फुलटा चेंडू होता परंतु त्याचा फायदा काय उचलू शकला नाहीये सूरज. आणि या संघाबद्दल मी अजून एक चेतन बोलावे लागेल कारण गेली 2 दिवस एक आमच्या पंचकोशीतील राजापूर म्हणजे आपल्या सोलगाव पंचकोशीतील सोलगाव देवाच्या कोटे पंचकोशीतील एक मोठं नाव, एक सिनियर खेळाडू इथे उपस्थित आहे आणि मला वाटतं कमलाकर बाणे याने जरा हात वरती करायचंय. गेली 25 वर्ष या क्रिकेटमध्ये नाच सोडत नाही बघा. अजून क्रिकेट खेळत नसताना पण 2 दिवस आपल्या संघासाठी आणि आपल्या संघ मालकासाठी उपस्थित आहे असा कमलाकर बाणे. याच्यासाठी पण जरा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत कमलाकर बाणे. चला पुढचा चेंडू, मला वाटतं पुढचं षटक घेऊन येते. षटक संपलंय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 25. आता मात्र बघा या ठिकाणी थोडस एक वेगळं काहीतरी प्रयत्न करताना दिसतात मितान स्पोर्ट्स. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये
एक नवीन खेळाडू संपूर्ण स्पर्धेमध्ये मला वाटतं या खेळाडूने गोलंदाजी केली नव्हती. रनिंग त्यांची बघितलं तर नक्कीच थोडंसं मला वाटतं याने याच्याकडे अनुभव असावा, कारण एवढं रनिंग मला वाटतं पहिल्यांदाच जो फॉलो थ्रू आहे तो पहिल्यांदाच मला वाटतं असेल कुठल्या तरी खेळाडूचा, आणि याचा फायदा मला वाटतं शोएब अख्तर एवढं त्यांनी जे घेतलं आहे, फॉलो घेतला आहे, तो बघूया नक्की त्याचा फायदा किती संघासाठी होतो ते. आणि मला वाटतं राजापूर तालुक्यातून पहिल्यांदाच एवढा रामलचक रनअप घेणारा खेळाडू असेल, कारण मीही क्रिकेट खेळतो, मला पण चांगला अनुभव आहे, आणि या एवढ्या रनअपवरती पहिल्यांदाच कोणतरी गोलंदाज करत असेल. चला शुभेच्छा. त्याला पाहूया पहिला चेंडू यज्ञेश याचा. पहिला की प्लेअर हा मला वाटतंय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या संघाने ठेवला होता, राखून ठेवलेला हा प्लेअर. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रथमच गोलंदाजी दिली जाते या गोलंदाजाला. पूर्ण साखळी सामने आपण पाहिले, एकही सामना या गोलंदाजाने गोलंदाजी केली नाही, आणि सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये आता मात्र हा गोलंदाज ते पण निर्णायक षटक, एक अंतिम षटक पहिल्या इनिंग्समधील फेकण्यासाठी दाखल झालाय. यज्ञेश पहिला चेंडू आणि दुसरा चेंडू सुद्धा बघा, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः त्या ठिकाणी धावतोय. सचिन शिवनेकर सुद्धा चेंडू खाली आहे, मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. ते सूरज, रुपेश आणि सूरज यांच्या माध्यमातून जबरदस्त रनिंग द बिटवीन म्हणाले. या दोन्ही म्हणजे चांगले खेळाडू आहेत, आणि बघा रनिंग द बिटवीन बघायला तर असं का 2 दिवस क्रिकेट खेळत असताना पण सुद्धा जो दमखम दाखवत आहेत, जो जोश दाखवत आहेत आपल्या संघ मालकासाठी, संघासाठी, आणि नक्कीच चांगलं इथे धावसंख्या उभारी केली. ती 27 मला वाटतं 27 धावा झाल्यात, आणि 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू ते पाहूया की जेव्हा निघतात त्या. आणि चांगला यज्ञेश चांगला गोलंदाजी करतो, एक चांगला झेल उडाला होता परंतु झेल घेण्यात यशस्वी झाला नाही तो यज्ञेश. 2 चेंडू 2 धावा निघाल्यात. पाहूया पुढचा चेंडू चेतन. तर यज्ञेश बघा ज्याप्रमाणे त्याचं कौतुक केलं गेलं रनअपसाठी, आणि त्याच चेंडूवरती बघा केलाय मोठा हल्ला, आरपार षटकार. बघा षटकार मारलाय संघ मालकाकडून. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते रुपेश केळंबेकर साठी. 500 रुपयाचं पारितोषिक, रोख रक्कम 500 रुपये. जेवढ्या वेगाने चेंडू फेक केली गेली तेवढ्याच वेगाने या चेंडूला सरळ स्टँड मध्ये डिलिव्हर केलंय ते रुपेश याने. या 6 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 33. 3 चेंडू होते 8 धावा. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर षटकार. थोडंसं षटक लांबवलं जाते, आणि थोडंसं यज्ञेशला थोडासा अनुभव दाखवायला लागेल. पुन्हा रुपेश, पुन्हा एकदा तोच चेंडू आणि कॉपी पेस्ट फटका. सरळ पाठवलं पुन्हा चेंडू स्टँड मध्ये. 6 धावा. पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपये झाले ते रुपेश नावावरती, आणि नक्कीच मला वाटतं ही बोली वाढली जाईल, आणि नक्कीच 1000 रुपये. काल मला वाटतं हायेस्ट बोली लागली 2400 रुपयाची होती, आणि 2400 रुपये पटकवले ते मयूर गवळकर यांनी, आणि आता 1000 रुपये लागलेत. बघा 2 चेंडू होती, 2 षटकार मारले. थोडासा अनुभव कमी दिसतोय यज्ञेशकडे, कारण बॅटिंगचा जो फ्लो बघितला तर नक्कीच षटकारशिवाय निर्णय येणार नाही. आणि यज्ञेश पुन्हा बघूया कमबॅक कसा करतो तो. 2 चेंडू 2 षटकार निघाल्यानंतर चेतन काय बोलशील या यज्ञेश बद्दल? येणार का तिसरा षटकार? आणि बघा तेवढा चांगला मजबूत असा फटका होता. एका धावेसाठी धावलेत आणि एकाच धावेवरती समाधान मानले. थोडासा कुठेतरी इंजर झालेला आपण पाहतोय. नक्की दुखापत दिसते, कारण नक्की 2 धावा घेतल्या असत्या, आणि थोडंसं दुखापत झाले, कारण दुखापत थोडीशी महागडी ठरू शकते, परंतु त्याने आपला संयम राखला. दुसरी धाव घेतली नाहीये आणि एकच धाव घेतली, कारण सूरज ही तेवढा ताकदीचा खेळाडू आहे चेतन, त्यामुळे त्याने त्याला चान्स दिलाय. शेवटचा मला वाटतं शेवटचा चेंडू सूरजसाठी. पाहूया सूरजने पण आपल्या या सगळ्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे तो सूरज. चांगला चेंडू, हा ब्लॉक होल मधील चेंडू या फटक्याला खोदून काढला. एका धावेसाठी धावल्यात, दुसऱ्या धावेसाठी धावल्यात, आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी तिसऱ्या षटकाची सांगता होत आहे, पहिल्या इनिंगची सांगता होत आहे, आणि 2 षटकाच्या एकरी धावसंख्या उभारली जाते ती 42. चला आपण 11च्या सर्व खेळाडूंनी ते यायचंय. आपण 11चा बक्षीस समारंभ आम्ही जे बक्षीस लावले होते त्याचं आम्ही ते बक्षीस देतोय. चला लवकर येतं पटकन, आणि पैसे पण सोबत घेऊन यायचे संघ मालकाने. विजयासाठी आव्हान आहे ते 43 धावांचं निर्धारित. 2-3 षटकामध्ये 18 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान असेल ते मितान स्पोर्ट्स या संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी.
नवीन बॉल द्यायचा आहे आणि जुना बॉल सर तुमच्याकडे ठेवायचा. जुना बॉल लागला गरज लागली तर परत तिथेच लागेल. चला सचिन निलेश 11 संघाचा जो संघ मालक आहे तो निलेश धुमाळ आणि आमच्या मंडळाची शान निलेश धुमाळ कुठे असतील त्यांनी इथे यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यात आहे संघ मालक म्हणून. चला बक्षीस देतोय मी. आपण एक उत्कृष्ट कॅच घेतली आहे ती विशाल यांच्याकडून. यांना आपलं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. विशाल यांनी पुढे यायचं पहिलं 100 रुपये द्यायचे मंडळाकडून अप्पन जोशीकडून. चला फिल्डिंग लावायची लवकर. किशोर 11 पटापट फिल्डिंग लावायची. आपला उशीर होतोय. आपण दादा आपण 11 गोवळगाव राजापूर. विशाल तेजस लासे यांना 100 रुपये, संदेश यांना 100 रुपये आणि प्रसाद लासे यांना 100 रुपये. त्याचप्रमाणे अभिनव याला 200 रुपये, विशाल याला 200 रुपये, रोहित याला 200 रुपये आणि 400 रुपये असे टोटल या सगळ्यांना बक्षीस मिळाले. त्यांनी सगळ्यांनी आपले पैसे वाटून घ्यायचे आहेत कारण आपल्याला सुट्टे नाही आहेत पैसे. तरी अप्पन जोशी यांच्याकडून जे प्राईज लागलेले आहे ते सगळ्यांनी विशाल याला 100 रुपये, तेजस लासे याला 100 रुपये, संदेश याला 100 रुपये, प्रसाद याला 100 रुपये यांचे हे 100 रुपयेवाले आहेत. त्यांनी घाई करायची ना 200 रुपयासाठी. ओके. आणि बॉलर आहे ते अभिनव. विकेट घेतली त्यांनी होती विशाल आणि रोहित. त्याला मॅच चालू करायची आहे. मॅच टीम मीटिंग नाही करायची आहे. 200 रुपये अभिनवसाठी, विशालसाठी 200 रुपये, रोहितसाठी 400 रुपये. रोहित जरा पुढे यायचंय बघा. 400 रुपयाचं बघा जबरदस्त खेळाडू आमचा रोहित. चला सामना सुरू करा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण 11 गोवळगाव आणि किशोरदादा कांबळे देवाशे गोठणे राजापूर या दोन्ही संघातील खेळाडू खूप म्हणजे स्वतःला म्हणत असतील काय आमचे संघ मालक आहेत. वाव, असेच संघ मालक आम्हाला प्रत्येक लीग मध्ये मिळू दे. अशीच बक्षिसांची खैरात आमच्यावरती होऊ देत. आणि नेक्स्ट सीझन मध्ये अनेक खेळाडू अशी इच्छा व्यक्त करत असतील की आम्ही यांच्या टीम मध्ये गेलं पाहिजे कारण खूप बक्षिसं लागली जातात. एक कॅच असो काय विकेट असो सगळ्यात पैशाची उधळण केली जाते. संघ मालक असावा तर असा संघ मालक असावा. आणि संघ मला वाटतं खेळून सगळ्यांना फ्री पण असतं नेहमी तिकीट. त्यांना जेव्हा गावी यायचं असेल तर येणाऱ्यांचे तिकीट त्यांना नेहमी फ्री असते अप्पन संघाला. कारण हा असा जो माणूस आहे अप्पन जोशी हा दिलदार माणूस आहे. मोडेन पण वाकणार नाही अशी त्याची नेहमीची एक त्याचा एक निर्धार असतो. चला सामना सुरू करा. दिनेश आणि अमितला विनंती आहे की त्यांनी थोडंसं लांब लांब राहायचंय फिल्डिंगचा बॉल साठी. दिनेश आणि अमित. चला सामना चालू करायचा आहे. पहिला षटक गेला होतो रुपेश केळमेकर आणि काय समोर आहे तो पहा आपला अनुभवी खेळाडू अनुभव दाखवणार. बघूया मोठं लक्ष आहे ते आणि सुंदर चेंडू पाहूया. रुपेश एक वेगवान गोलंदाज. या स्पर्धेमधून एक संपूर्ण राजापूर तालुक्याला एक मोठं नाव आपल्याला कळलं की रुपेश केळमेकर एक वेगवान गोलंदाज आहे. प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय वेगवान गोलंदाजी करताना 200 रुपये पारितोषिक होतं ते त्यांचा स्वीकार करायचा आहे. प्रथमेश सचिन शिवणेकरला कमाल करावी लागेल. चांगला फटका आहे. स्टेप आउट होऊन पुढच्या या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचे सूरज चेंडू अडवेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. हातिवले गावचा सूरज याचंही आपण इथे कौतुक करायला पाहिजे कारण क्षेत्ररक्षण म्हटलं तर मला वाटतं या खेळाडूचं नाव नक्कीच येईल. सूरज याचं 2-3 जे झेल पकडले आणि क्षेत्ररक्षण म्हणावं लागतं एकदम जबरदस्त असतं. सूरज हातिवले गावचा सूरज. पुन्हा एकदा बघा सूरजच आहे क्षेत्ररक्षक त्या झेल खाली आणि पुन्हा झेल टिपला जातोय. सूरज खालवलकरांच्या माध्यमातून बघा मी आता त्याची तारीफ केली होती आणि सूरजने चांगला झेल पकडला. मोठा धक्का दिला मित्रांशी आणि सूरज खरोखर तू एक तुझं कौतुक करण्याचा एक लेवलचाच खेळाडू आहेस कारण तुझी क्षेत्ररक्षण मी गेली 3-4 वर्ष बघतोय कारण मलाही त्याचा फटका लागलेला आहे. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सेमीफायनल सामन्यामध्ये षटकार असताना तू कॅच पकडली होती आणि ती कॅच माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यामध्ये मला कमीत कमी 40,000 फटका लागला होता त्या कॅच मध्ये. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते सूरज कडून. चला पहिला गडी बाद झालाय. पंगास तो जो राया हा फलंदाज बाद झाला. 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं ते विकेटसाठी किशोर कांबळे कडून.
हा सुद्धा चांगला फटका आहे. वेगवान पद्धतीचा हा चेंडू वाढवेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी धावल्यात. अपन जोशीने पुढे यायचं. अपन जोशी, तुषार, अपन जोशी, सचिन, निलेश या सर्वांनी ते उपस्थित राहायचे. बघा काय सामना रंगतोय तो दुसरा सामना सेमी फायनलचा. आणि बॉलिंग बद्दल जर रुपेश बद्दल बोलू की बॅटिंग तर जबरदस्त केली होती. 2 षटकार लांब लचक, मला वाटतं पहिल्यांदा एवढे लांब लचक षटकार मारले असतील या स्पर्धेमध्ये. नक्कीच या स्पर्धेमधील माझ्या आवडीचा हा गोलंदाज, मला खूप इम्प्रेस केलं या गोलंदाजाने. मी आतापर्यंत सर्व गोलंदाज पाहिलं या स्पर्धेमध्ये, मात्र या गोलंदाजाने जी गोलंदाजी केली आहे ना, खूप सुंदर गोलंदाजी केली आहे. एक नवोदित खेळाडू आहे, यंगस्टर असा खेळाडू जो नावारूपाला येतोय आणि खूप चांगली कामगिरी हा गोलंदाज करताना दिसतोय. पहिलं षटक प्रत्येक सामन्यामध्ये टाकतोय. वेगवान नवीन चेंडू एवढ्या वेगाने टाकणं सोपं काम नसतं आणि ते आपण वारंवार पाहतोय. आता मात्र झेल उडाला. झेल काही क्षेत्ररक्षक आहे आणि काय झेल घेतलंय बघा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते सूरज याचं. काय झेल घेतला बघा विनोद कांबळी जबरदस्त झेल म्हणावा लागेल. या उलटा जाऊन झेल घेणं म्हणजे थोडं सोपं नसतं चेतन. आणि नक्कीच हा झेल सर्वांच्या लक्षात राहील आणि या संघ मालकाच्याही लक्षात राहील. मला वाटतं 200 रुपयाचे पारितोषिक आले ते या विनोद कांबळीसाठी संघ मालकाकडून. त्यांनी त्याचं जबरदस्त असं एक आमच्या पंचकोशीत मला तर संघांना खेळाडू जे असतात त्यांच्यासाठी बक्षिसांची काही कमी नसते. आणि मला वाटतं एक निनादेवी संघ जो निनादेवी क्रिकेट क्लबचा क्रिकेट 11चा जो संघ मालक होते आमचे तुषार सरपरे साहेबांचा आम्ही ते सन्मानित केलंय. खरोखर तुम्ही चांगलं सहकार्य केलं आमच्या मंडळाला, तर तुमचंही मनापासून इथे आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला. काय बघा काय गोलंदाजी केली, काय विकेट बघा. मला वाटतं 2 विकेट गेल्या असतील नक्कीच. 2 विकेट घेतल्या आणि 3 धावा फक्त सेमीफायनल सामन्यामध्ये. बघा काय टिचून गोलंदाजी केली आहे रुपेशने. चेतन, मी मगाशीच म्हटलं या संपूर्ण स्पर्धेतील माझा आवडता गोलंदाज आहे तो रुपेश. खूप सुंदर गोलंदाजी, मी खूप इम्प्रेस झालो या गोलंदाजाने मला केलंय. पुन्हा एकदा झेलखाली आलाय तो सूरज धालवलकर. कोणतीही चुकी नाही. सचिन शिवनेकर बॅक टू द पेव्हिलियन. मोठा धक्का म्हणावा लागेल. मॅच टर्निंग पॉईंट होऊ शकतो. या कॅच बद्दल बोलाल तर मॅच नक्की टर्निंग पॉईंट होईल, कारण मोठं आव्हान आहे ते 43 धावांचं आव्हान आहे आणि हा कॅच म्हणजे मॅच विनची कॅच आहे. बाहुया मोठा धक्का दिलाय तो सचिन शिवनेकर यांच्या स्वरूपामध्ये. काय गोलंदाजी, काय फलंदाजी, काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या किशोर 11 संघाचं, किशोर 11 या संघाकडून. आणि या संघाचे संघ मालक यांचा सत्कार करतील आमचे निलेश दादा धुमाळ सहसचिव. हा झेल नाही तर पूर्ण मला वाटतं मॅच कव्हर केले या झेलने. मॅच या झेलने नक्कीच कव्हर केली आहे मॅच. खरोखरच मोठा धक्का बसलाय आणि त्यांना बक्षीस येत आहे ते रुपेश केळंबेकरसाठी 200 रुपये. नितीन तिलोटकर पंचकुशीतील धावलेली गावचे आमच्या हे सुपुत्र आहेत. नितीन तिलोटकर एक क्रिकेट फॅन. पुन्हा चांगला फटका. पुन्हा एकदा सूरज येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय ते सूरज याच्याकडून. आपण पाहतोय सूरजने जो झेल घेतला सचिन शिवनेकरचा, तर तो झेल नव्हता तर एका फायनल मध्ये जाण्याचा एक रास्ता मोकळा त्याने करून दिला किशोरदादा 11 संघाला. कारण सचिन सारखा एक मोठा फलंदाज होता. सर्व संघाची भिस्त त्या फलंदाजावरती होती. तर तुषार सामना करेल तो सुशांत. पुन्हा एकदा 2 खेळाडू येत आहेत. थोडासा कुठेतरी मला वाटतं दोघांमध्ये अंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळाले नाही सूरज आणि रुपेश यांच्यामध्ये. दोघंही चांगले क्षेत्ररक्षक आहेत. सूरज सुद्धा झेलवरती आला होता, रुपेश सुद्धा झेलवरती आला आणि थोडंसं या ठिकाणी ताळमेळ दिसला नाही, झेल जमलेला दान झाला. अपन जोशी आणि ते अपन जोशी पुन्हा तुषार. चांगला फटका आहे. एका धावेच्या वरती समाधान मानलंय. चांगलं षटक प्रगतीपथावर असताना तुषार बाने याचं धावसंख्या झाली होती किती 6. 3 गडी बाद 6. अतिशय बिकट अशी अवस्था मितान स्पोर्ट्स या संघाची आपण पाहतोय.
आणि हा एक्स्ट्रा धाव, एक अतिरिक्त धाव आपल्याला सचिन 11 या संघाचे संघमालक सचिन पुजारे आणि निलेश धुमाळ यांचंही मंडळ खूप खूप आभारी, तिथे स्वागत, त्यांचा सत्कार करतोय आम्ही. आमच्या मंडळाला विशेष सहकार्य केल्याबद्दल सचिन निलेश यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायची आहेत सर्वांनी. आमचे सहकारी पण आहेत दोन्ही पण आधारस्तंभ मंडळाचे. या षटकारांशी आपण आता धावसंख्या पोहोचते 13 वरती. सुशांत याच्या बॅटमधून हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक करावं लागेल तुषार याला. पुन्हा टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं आणि ऑप्शनच्या बऱ्याचशा बाहेर पंच वाईट घोषित करतात. अतिरिक्त धाव 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 14. 29 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा हा चांगला फटका आहे. सूरज त्या ठिकाणी आहे. आडवर का चेंडू मात्र नाही. चेंडू चाललाय वन बाउंस सीमा पार चौकार. दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या आखरी धावसंख्या होते ती 18. सहा चेंडू आणि 25 धावा. तर विनोद, चला लवकरात लवकर सामना सुरू करा. रुपेश, आपल्याला विनंती आहे. विनोद हा नवीन गोलंदाज दाखल झालाय. 6 चेंडू 25 धावा. कोण ठरणार दुसरा फायनलिस्ट? कोण खेळणार अप्पन 11 गोवळगाव या संघासमोर फायनल मध्ये? यानंतर शिवशक्ती वॉरियर्स या संघाचे संघमालक वैभव कोलवणकर यांचाही इथं सत्कार करण्यात येत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि प्रवीण. पहिला चेंडू एका एक्स्ट्रा धावेसाठी एक स्क्वेअर मारा. ऑफस्टमच्या बऱ्याचशा बाहेर हा चेंडू स्क्वेअर मारा घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळते. 6 चेंडू आणि 24 धावा. विनोद, आपण पाहतोय मागील काही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. 6 चेंडू 24 धावा. सेमीफायनलचा चालू असलेला हा सामना. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. थोडासा प्रेशर मध्ये आलेला दिसतोय तो विनोद. प्रवीण खेळतो स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला खेळतोय तो सुशांत. दोन्ही फलंदाजांना आता मात्र मोठे फटके खेळायची गरज आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. विनोदला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर या ठिकाणी चांगल्या गोलंदाजीचा नमुना पेश करावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणतीही चूक केली नाही आणि पहिला गडी बाद होतो या षटकामध्ये. पहिला धक्का पोहोचला या षटकामध्ये आणि विनोदला पहिलं यश प्राप्त झालंय. हॅलो, मितांश स्पोर्ट या संघाचा राजापूर या संघाचा संघमालक इथं यायचंय. त्यांचाही इथं सन्मान होणार आहे. मितांश स्पोर्ट राजापूर या संघाचा संघमालक विनायक कुवरे. विनोद पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. त्याचा सामना करेल तो योगेश. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. वारंवार स्क्वेअर मारे करताना दिसतोय. कुठलीही गरज नाही आहे अशा चेंडू फेक करण्याची.
शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे तर 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 2 चेंडू फक्त व्यवस्थित टाकायचे आहेत. 2 चेंडू निर्धाव जर टाकले तर निश्चितच सामना हा किशोरदादा कांबळे यांच्या बाजूने झुकेल. पुन्हा हा चेंडू बघा, पुन्हा स्वर मारा. खराब गोलंदाजी. आता मात्र मी नक्कीच म्हणेन खराब गोलंदाजी. थोडंसं प्रेशर येत आहे, कर्णधार येतोय गोलंदाजाच्या जवळ. हा नवोदित गोलंदाज आहे, थोडंसं कुठेतरी मार्गदर्शन करावं लागेल ते कैलास नवाळे याला. तर योगेशला सुद्धा मेहनत करावी लागेल, उंच फटके मारावे लागतील. कुठेतरी आत्मविश्वास, आपला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आत्मविश्वासाने खेळ करावे लागेल. स्वतःला सांगावं लागेल की मी सुद्धा हे रन चेस करू शकतो. विनोदला सुद्धा मी स्टँड मध्ये पाठवू शकतो. तुषार सरपरे गेला लगेच. बघा रनआउटची संधी त्या ठिकाणी. रनआउट झालाय तो. योगेश. रवी पळसमकर, चला त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा. जास्त वेळ घेऊ नका, अजून फायनल खेळवायची आपल्याला. विनोद मात्र आता कमबॅक करताना दिसतोय. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 22. 4 षटकार मारावे लागतील या संघ विजय होण्यासाठी, फायनलला प्रवेश करण्यासाठी. मला वाटतं निर्धाव चेंडू आणि सामना, मला वाटतं वाईटचा इशारा पंचांचा. अजूनही सामना अजून आहे. 4 षटकार मारावे लागतील 4 चेंडूवरती नक्कीच. 4 चेंडू आणि 20 धावा. थोडस कुठेतरी नाराज कर्णधार दिसतोय तो विनोद याच्यावरती, कारण 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये वाईट चेंडू त्याने टाकलेत. एक ओव्हर होऊ शकली असती. बघा याच प्रकारच्या चेंडूची आवश्यकता होती, अशाच पद्धतीचे चेंडू फेकण्याची गरज होती आणि तीच 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडू आणि 19 धावा. 3 षटकार मारले तरी हा सामना जिंकू शकत नाही, परंतु एक्स्ट्रा धावा दिल्या तर नक्कीच सामना कुठेतरी झुकला जाईल तो मित्रांशी इलेव्हन संघाकडे. आणि मोठं आव्हान आहे ते 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारायचे ते मित्रांशी इलेव्हन संघाला. पाहूया 3 षटकार जातात काय ते. आणि आता मात्र चेंडू गेले निर्धाव आणि मला वाटतंय जवळपास दुसरा फायनलिस्ट या ठिकाणी निश्चित झालेला दिसतोय तो किशोरदादा कांबळी, देवाचे गोठणे, राजापुरा संघ. 2 चेंडू आणि 19 धावा. विनोद, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा चेंडू निर्धाव गेलाय आणि 1 चेंडू 19 धावा. पहिले चेंडू, काही चेंडू स्वर मारा केल्यानंतर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायला लागला आणि 5 चेंडू बघा आतापर्यंत त्याने सुंदर पद्धतीने फेकले गेले. 1 चेंडू 19 धावा. दुसरा फायनलिस्ट आपल्याला समोर येतोय तो म्हणजे किशोरदादा कांबळी, देवाची गोठणे, राजापुरा संघ. फायनल मध्ये प्रवेश केला या संघाने आणि अभिनंदन या संघाचं. अभिनंदन. खरोखर दोन्ही संघ हे एक चांगल्या फरकाने जिंकून आलेले आहेत आणि नक्कीच